कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला भातो. ठेवली ना 100ची नोट. 50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का? तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोणालाही देत नाही. काही कोणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटले तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही. तसे कपडे घालाल तुम्ही. दाढी राखाल तशी. पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं? नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि काहीच्या काही बरालायचं त्याला काय किंमत आहे? सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का? कागद खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे. आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा. ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण का 4थीच्या पोराला? इंग्रजांनी देशावर अन्याय केला. तुझ्या इतका नाही केला बघ. त्यांनी केला. हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकप होती. 3 दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री R.R. पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणाला जमलं. नाद खुला, नाद खुला. काय तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज. आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना महाराज, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे आहेत. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येतं. आणि आपल्या डोक्यात इयर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो इयर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही. आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका.
त्या माणसाकडं वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28 आहे. महाराज कोण प्रवास करतोय? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली, तकलीफ झाली, तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुम्ही मी. मला कष्ट आहे आणि एस बीला फिरणं फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे, पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही हो. आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभिक्षा होते त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपलं काय राजकारण आपला पिंड नाही. तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो, बावळट पण आहे हा. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आपलं असं सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना आणि भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही झक मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तित्वाच्या कर्तृत्व